छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं ठेवलेलं संग्रहालय कसं आहे हे मी आता तुम्हाला दाखवणार आहे। ज्यावेळी आपण प्रवेश करता त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची ही पुतळा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। दुसरीकडे आपल्याला इथे जर आलं तर इथून तुम्हाला आतमध्ये प्रवेश करायचा आहे। हे प्रवेश या ठिकाणी आहे। आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला हा हॉल या ठिकाणी पाहायला मिळतो। आत्ता आपण पाहिलं तर इथे हे पूर्णपणे सजवण्यात आलेला आहे आणि इथे आपल्याला आता प्रत्येक याच्यामध्ये मावळे ठेवलेले पाहायला मिळत आहेत आणि यामध्ये कशा पद्धतीनं आपल्याला हे सगळं पाहायचं हे देखील या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो। पुढे गेल्यानंतर हे 2 मजली या ठिकाणी वस्तू संग्रहालय या ठिकाणी आहे। पोलिसांचा मोठ्या प्रमाणावरती बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि इथे जर आपण पाहिलं तर अशा वेगवेगळे हॉल्स आहेत आणि या अशा पद्धतीच्या हॉल्समध्ये वेगवेगळी जी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील शस्त्रास्त्रे आहेत ते अशी ठेवण्यात आलेली आहे। हा एक हॉल आहे। या ठिकाणी काही शस्त्रास्त्रे ठेवण्यात आलेली आहेत आणि इथे आपल्याला जर आपण पाहिलं तर वेगवेगळी शस्त्रास्त्रे या हॉलमध्ये ठेवण्यात आलेली आहेत। आत्ता इथे आतमध्ये प्रवेश नाही आहे, मात्र थोड्या वेळाने इथे प्रवेश या ठिकाणी करता येईल आणि आत्ता आपण पाहतोय की ही दृश्य की कशा पद्धतीनं हे संग्रहालय पाहता आपल्याला येणार आहे। आणि अजून पुढे जर आपण गेलो तर पुढेही अशा पद्धतीचं हे संग्रहालय आहे आणि या ठिकाणी भव्य असा हा सभामंडप या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि इथे आजचा जो सोहळा आहे तो या ठिकाणी पार पडणार आहे। आता या ठिकाणी हे सोहळा आहे आणि अशा पद्धतीनं तुम्हाला आणखीन वेगवेगळे हॉल्स आहेत आणि जी वाघनखं ठेवण्यात आलेली आहे त्या ठिकाणी आत्ता आपण आहोत। इथे मागे वाघनखे या हॉलमध्ये ठेवण्यात आलेली आहेत, ती आत्ता या ठिकाणी आपल्याला पाहता येत नाहीत सुरक्षेच्या कारणास्तव। मात्र काही वेळातच हे सगळं ज्यावेळेस खुलं होईल त्यावेळेस इथे ठेवलेली सगळी जी वाघनखं आहेत ही आपल्याला पाहता येतील आणि काही वेळानंतर आत्ता आपण पाहिलं तर ते सील करण्यात आलेलं आहे। सील या ठिकाणी उघडण्यात येईल आणि त्यानंतर ही वाघनखं पाहता येतील। हाच तो हॉल आहे ज्या ठिकाणी ऐतिहासिक ठेवा या ठिकाणी ठेवला गेलेला आहे। पुढील 7 महिने हा आपल्याला पाहता येणार आहेत। ही दृश्य तुम्ही ABP माझावरती या ठिकाणी पाहत आहात आणि पूर्णपणे इथली सगळी तयारी जी आहे ती झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे आणि काही वेळातच या ठिकाणी मुख्य सोहळा आयोजित केला आणि रेड कार्पेट या ठिकाणी टाकण्यात आलेलं आहे। आत्ता पूर्ण आतमधली सजावट या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। वरच्या मजल्यावर देखील काही वस्तू संग्रहालय आहे ज्या ठिकाणी वेगवेगळ्या ऐतिहासिक ठेवा ठेवला आहे, ज्यामध्ये शिवकालीन नाणी असतील, त्याबरोबर शिवकालीन शस्त्रास्त्रे असतील हे देखील पाहता येणार आहेत आणि सकाळी 11 वाजेपर्यंत म्हणजे 10 ते 11 विद्यार्थ्यांसाठीच फक्त हे संग्रहालय खुलं असेल आणि त्यानंतर इतरांसाठी ते खुलं असणार आहे। आणि साधारणपणे 10 रुपये म्हणजे 10 रुपये तुम्हाला एंट्री फीस ठेवण्यात आलेली आहे आणि तुम्हाला उद्या सकाळी 12 वाजल्यापासून सर्वसामान्य लोकांसाठी हे संग्रहालय खुलं असेल। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, सातारा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।